नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सायन्स 1 म्हणजे विज्ञान 1 विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपला पहिला धडा संपलेला आहे आणि आज आपण आपला जो दुसरा धडा आहे सायन्स 1चा त्याला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी आपण पाहूया की या धड्यामध्ये आपल्याला नेमके कोणते मुद्दे पाहिजे. तर याचे जे मुद्दे आहेत ते मी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेले आहेत. तर धड्याचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, म्हणजेच मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. मग यामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे पाहिजे, तर यामध्ये आपल्याला एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण. त्यानंतर डोबेरायनर्स ट्रायड्स म्हणजे डोबेरायनरची त्रिके. डोबेरायनर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्याने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना कोणती पद्धत सांगितली होती. त्रिके म्हणजे तीन मूलद्रव्यांचा गट करून त्याने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं होतं. त्याच्यानंतर आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम. जसं डोबेरायनर हे शास्त्रज्ञाचं नाव आहे तसं न्यूलँड सुद्धा शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्याने सुद्धा मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना अष्टकांचा नियम मांडला होता. अष्टक म्हणजे 8 मूलद्रव्यांचा गट करून त्याने तो नियम सांगितला आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. नंतर आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्ह शास्त्रज्ञाचं नाव आहे. मेंडेलिव्हने मांडलेला पिरियॉडिक टेबल म्हणजे तयार केलेला पिरियॉडिक टेबल. पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, तर असा एक तक्ता की ज्याच्यामध्ये आडव्या आणि उभ्या ओळी असतात आणि त्यामध्ये मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं असतं. जसं आपण पाढे लिहितो त्याच प्रकारे मूलद्रव्य एकेका रकान्यामध्ये लिहिलेले असतात. त्याला पिरियॉडिक टेबल म्हणतात आणि तो मेंडेलिव्हने तयार केला होता म्हणून त्याला नाव दिलं मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल म्हणजे मेंडेलिव्हची आवर्त सारणी. नंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी शेवटी जी आवर्त सारणी तयार झाली किंवा शेवटचा जो पिरियॉडिक टेबल तयार झाला ज्याचा वापर आजही आपण करतोय त्याला म्हणतात मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न म्हणजे आपल्याला माहिती आहे आधुनिक आणि पिरियॉडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामध्ये आपल्याला मूलद्रव्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं गेलं या गोष्टी पाहायच्या आहेत. तर आपण आज पहिले 2 मुद्दे पाहणार आहोत म्हणजे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन आणि डोबेरायनर्स ट्रायड्स. तर चला आपल्या मुद्द्यांना आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे तो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण. परंतु त्याआधी या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हणून म्हणजे मागच्या वर्गात झालेल्या अभ्यासावरती आपल्याला काही प्रश्न विचारलेले आणि हा मुद्दा आपण शिकलेला आहे. जसं पहिला प्रश्न आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याचे प्रकार कोणते. तर आपल्याला माहिती आहे की द टाईप्स ऑफ मॅटर आर सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. द्रव्याचे प्रकार जे असतात ते सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा असे असतात. दुसरा प्रश्न आहे व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांचे प्रकार कोणते. तर मूलद्रव्यांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत द टाईप्स ऑफ एलिमेंट्स आर मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलाइट्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश असे आपण मूलद्रव्यांचे प्रकार पाडतो. तिसरा प्रश्न आहे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड म्हणजेच द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात. हे तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे माहिती असेल. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम म्हणजे अणू, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो अणू. कोणत्याही द्रव्याचा लहानात लहान कण जो असतो त्याला अणू असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक वस्तू ही असंख्य लाखो करोडो अणूंपासून बनलेली असते. चौथा प्रश्न आहे पहा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स म्हणजे मूलद्रव्ये व संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंट्स कंटेन ओनली वन काइंड ऑफ ॲटम्स इन द फ्री स्टेट और कंबाइंड स्टेट. An element cannot be decomposed into simple substances by any chemical reaction or simple physical process. For example, copper, iron,
oxygen. A compound is produced by a chemical reaction of two or more elements. The constituent of the compound can be separated by a chemical process. For example, salt, water and sugar. म्हणजेच काय तर एलिमेंट जे असतात ते एकाच प्रकारच्या ॲटम्सने बनलेले असतात आणि त्यांना वेगळं करता येत नाही. आणि कंपाऊंड जे असतात तर कंपाऊंड हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्यांच्या अणूंपासून बनलेले असतात आणि त्यांना वेगळं करणं शक्य असतं. जसं मीठ आणि पाणी, शुगर म्हणजे साखर, हे जे आहेत हे कंपाऊंड्स आहेत. दे आर मेड फ्रॉम डिफरंट एलिमेंट्स ऑर ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. मग पहिला मुद्दा आपण सुरू करूया, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. We have learned in the previous standards that all the atoms of element are of only one type. म्हणजे मागेच आपण शिकलेलो आहोत मागच्या इयत्तेमध्ये की एका मूलद्रव्याचे सर्व अणू हे एकाच प्रकारचे असतात. Today 118 elements are known to the scientific world. However, around year 1800 only about 30 elements were known. More number of elements were discovered in the course of time. More and more information about the properties of these elements was gathered. To ease the study of such a large number of elements, scientists started studying the pattern, if any. In the vast information about them, you know that in the initial classification, elements were classified into the groups of metals and non-metals. Later on, another class of elements called metalloids was noticed. As the knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. म्हणजे इसवी सन 1800च्या सुमारास फक्त 30 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. परंतु पुढे जसा जसा काळ निघत गेला तसं जास्तीत जास्त मूलद्रव्यांचा शोध लागत गेला. शास्त्रज्ञांनी नवीन नवीन मूलद्रव्ये शोधून काढले. आजही वेगवेगळ्या मूलद्रव्यांचा शोध चालू आहे. या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांविषयी जास्तीत जास्त माहिती साठत गेली आणि ही माहिती खूप मोठ्या प्रमाणात जमा झाली. मोठ्या संख्येत असलेल्या या मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांच्याविषयी प्रचंड माहितीमध्ये काही आकृतीबंध आहेत का, त्यांच्यामध्ये काही सारखेपणा आहे का, याचा तपास वैज्ञानिक करू लागले, शास्त्रज्ञ करू लागले. सुरुवातीच्या वर्गीकरणात मूलद्रव्यांचे फक्त 2च गट पाडले होते, धातू आणि अधातू. परंतु नंतर असे काही मूलद्रव्य निघाले की ज्यांच्यामध्ये धातू आणि अधातू दोघांचेही गुणधर्म दिसत होते आणि यांना मग धातू सदृश असं नाव दिलं गेलं. मूलद्रव्य व त्यांचे गुणधर्म या विषयाचं ज्ञान, माहिती जसजसं जास्तीत जास्त वाढायला लागली तसतसं वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी त्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मांडल्या. तर त्या पद्धती आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. त्यापैकी पहिली जी पद्धत आहे ती आहे डोबेरायनर्स ट्राइड्स, म्हणजे डोबेरायनरची त्रिके. इन द इयर 1817 a German scientist Dobereiner suggested that properties of elements are related to their atomic masses. He made groups of 3 elements, each having similar chemical properties, and called them triads. He arranged the 3 elements in the triad in an increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. However, all the known elements could not be classified into the Dobereiner's triads. म्हणजे सन 1817 डोबेरायनर या जर्मन वैज्ञानिकाने मूलद्रव्यांचं गुणधर्म व त्यांची अणुवस्तुमाने यात संबंध असल्याचे सुचवले. म्हणजे मूलद्रव्याचे जे गुणधर्म असतात आणि त्यांचं जे अणुवस्तुमान असतं यांच्यामध्ये संबंध आहे असं त्याने दाखवलं. त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट पाडला आणि त्या 3 मूलद्रव्यांच्या गटालाच ट्रायड्स असं म्हटलं गेलं, त्रिके असं म्हटलं गेलं. आणि या एका त्रिकामधील म्हणजे एका 3 मूलद्रव्यांच्या गटामध्ये त्याने मांडणी अशी केली की ज्यामध्ये अणुवस्तुमानांकाचा चढता क्रम असेल.
मग चढत्या क्रमाने अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने जर मूलद्रव्यांची मांडणी केली त्या तीन मूलद्रव्यांची, तर त्याने असे दाखवून दिले की मधला जो मूलद्रव्य होता त्याचं जे अणुवस्तुमान होतं ते अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके होते. परंतु सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण या डोबे-रायनरच्या त्रिकांच्या आधारे होऊ शकले नाही. मग या ठिकाणी एक तक्ता दिलेला पहा. त्याच्यामध्ये सिरियल नंबर, ट्रायड म्हणजे 3 मूलद्रव्य आणि एलिमेंट 1 म्हणजे पहिला मूलद्रव्य, त्याची ॲक्च्युअल ॲटॉमिक मास म्हणजे प्रत्यक्ष अणुवस्तुमान, मध्यभागी एलिमेंट 2 ची माहिती ज्याच्यामध्ये मीन घेतलेला आहे, सरासरी घेतलेली आहे, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची बेरीज त्याला भागीला 2, आणि त्यानंतर ॲक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ सेकंड एलिमेंट, आणि शेवटचा जो कॉलम आहे एलिमेंट 3 त्याच्यामध्ये ॲक्च्युअल ॲटॉमिक मास ऑफ थर्ड एलिमेंट. आता या ठिकाणी सिरियल नंबरमध्ये तुम्ही पाहिलं पहिल्या क्रमांकावर LiNaK म्हणजे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असे 3 मूलद्रव्यांचा गट दिलेला आहे. तर त्यामध्ये पहिला जो मूलद्रव्य आहे लिथियम त्याचा ॲटॉमिक मास तुम्ही पाहिला तर तो आहे 6.9, आणि दुसरा जो एलिमेंट आहे त्या सोडियम Na त्याचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे 23, आणि तिसरा एलिमेंट जो आहे पोटॅशियम K शेवटच्या रकान्यात त्याचं ॲटॉमिक मास आहे 39.1. तर मध्यभागी जो कॉलम आहे मीन म्हणजे सरासरीचा, त्यामध्ये तुम्ही पहा A+C/2. A+C म्हणजे लिथियम प्लस पोटॅशियम म्हणजे लिथियमचा ॲटॉमिक मास आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास यांची बेरीज, म्हणजे सोडियम इज इक्वल टू 6.9 प्लस 39.1/2 विच इज इक्वल टू 23. म्हणजे दोघांची सरासरीसुद्धा 23 आली आणि सोडियमचा ॲक्च्युअल माससुद्धा 23 आहे. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं जी ॲटॉमिक मासची बेरीज होती, सरासरी होती, ती मधल्या मूलद्रव्यासारखी आली. दिस इज कॉल्ड ॲज द डोबे-रायनर्स ट्रायड्स. परंतु हे जे डोबे-रायनर्स ट्रायड्सचा जो नियम होता तो मात्र सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यासाठी यशस्वी झाला नाही, आणि त्यामुळे याची जी थेअरी होती ती पुढे वापरात आली नाही.